नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सरल पोर्टल अंतर्गत स्कूल पोर्टलवर शालेय समितीची माहिती अद्ययावत करणे बाबत माहिती घेणार आहोत। तर शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक 16/4/2025 या अंतर्गत शाळा स्तरावर अनेक प्रकारच्या समित्यांची स्थापना करण्यात आलेली दिसून येते। तर या ज्या काही समिती आहेत त्या म्हणजे शाळा व्यवस्थापन समिती, सखी सावित्री समिती, महिला तक्रार निवारण समिती, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती। तर या ज्या काही समिती आहेत याची माहिती आपल्याला ऑनलाईन कशी भरायची याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत। आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवर जायचं आहे। education.maharashtra.gov हे आपल्याला टाईप करायचं आहे। त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा समोरचं पेज येणार आहे। वरच्या साईडला जे 3 क्रमांकाचे रेषा दिसतात त्याला क्लिक करायचे। विभागीय लिंक नावाचा टॅब दिसेल, त्या विभागीय लिंकला क्लिक केल्यावर आपल्याला स्कूल लिंक हा एक टॅब दिसेल, त्याला आपण ओपन केल्यावर आपल्याला सरळ पोर्टलवर जायचं आहे। त्यानंतर आपल्या शाळेचा जो काही यूजर ID आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि खाली जो काही कॅप्चा कोड आहे तो आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी टाकायचा आहे। लॉग इन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा काही पेज येईल। त्या पेजवर आपण ओपन केल्यावर आपल्याला वरच्या साईडला अनेक प्रकारचे टॅब दिसत आहेत। तर वरच्या साईडला जे टॅब दिसतात तर ते शेवटचं जे टॅब आहे त्याच्यामध्ये आहे शालेय समिती माहिती। आता याला क्लिक केल्यावर खाली येईल शालेय माहिती समिती अशी येईल, त्याला क्लिक करायचे आणि त्या ठिकाणी आपल्याला सूचना येईल की शालेय समिती अंतर्गत सर्व समितीची माहिती भरणे अनिवार्य आहे, अशा प्रकारची आपल्याला सूचना दिसेल। आता त्या खालच्या बाजूला जर आपण पाहिलं तर समितीचे नाव, त्याचे पदनाम, त्यांचं संपूर्ण नाव आणि मोबाईल क्रमांक अशा प्रकारची आपल्याला माहिती दिसेल। तर आपल्याला ॲड या टॅबवर क्लिक करायचं आहे। ॲडला क्लिक केल्यानंतर आपल्याला शाळा स्तरावर ज्या 4 समित्या आहेत त्या आपल्याला त्या 4 समित्या दिसून येतात। आता या ज्या काही समित्या आहेत त्या समित्या आपल्याला एक एक करून त्याची माहिती भरायची आहे। तर सुरुवातीला शाळा व्यवस्थापन समिती, सखी सावित्री समिती, महिला तक्रार निवारण समिती, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुरक्षा विकसन समिती अशा या 4 समित्या दिसतात। तर पहिली जी समिती आहे त्याच्यामध्ये पदनाम आपल्याला सगळ्यांचे आलेले दिसून येतील, अध्यक्ष असे आहे। तर समितीचे प्रमुख जे आहेत, जे अध्यक्ष आहेत त्यांचं संपूर्ण नाव आपल्याला त्या ठिकाणी टाईप करायचं आहे। त्यांचा मोबाईल नंबर आहे तो सुद्धा टाईप करायचा आहे आणि समोर सेव्ह नावाचा ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचं आहे। मग सेव्ह डाटा सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज येईल आणि त्यानंतर आपण पुढे गेल्यावर त्यानंतर एडिट या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि एडिट या टॅबला क्लिक केल्यावर जी नंबर 2ची समिती आहे त्याची सुद्धा समिती प्रमुख अध्यक्षाचं नाव टाकायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्याला सेव्ह करायचं आहे। परत आपल्याला एडिट नावाचा टॅब दिसेल, तर एडिट नावाच्या टॅबला आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला महिला तक्रार निवारण समिती याच्या अध्यक्षाचं नाव आहे ते आपल्याला पूर्णपणे नाव टाकायचं आहे, त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेव्ह करायचा आहे। आता सेव्ह केल्यानंतर सेव्ह डाटा सक्सेसफुली असा मेसेज येईल। तर पुन्हा एकदा आपल्याला एडिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि जी शेवटची समिती आहे त्यामध्ये जे अध्यक्ष आहेत त्यांचं संपूर्ण नाव आणि त्यांचा मोबाईल नंबर आपल्याला अचूकपणे त्या ठिकाणी टाकायचा आहे। आता सेव्ह केल्यानंतर आपल्याला 4ही समित्याची माहिती योग्यरित्या सेव्ह झालेली आपल्याला दिसून येईल किंवा तुमच्या वरिष्ठाला 4ही समित्याची माहिती अद्ययावत केलेली आहे अशाप्रमाणे तुम्ही कळू शकता। तर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीकरिता माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। आपल्या ज्या काही समस्या असतील त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।